आम्हाला तर काय आजारपणा केव्हा वाटला नाही. आमचे स्टाफ पण आहे त्याला पण केव्हा काही नाही झालं असं. कोणी पण आता काय कबूतरखाना कुठे आहे, दादर कबूतरखाना हा फेमस आहे आणि तो फेमस जर बंद करा आपण चाललो जुन्या गोष्टी आहेत त्यात आपण बंद करा चाललो तर कसं चालणार पुढचं. कारण मला पोलीस बी हलवू शकत नाही, समजलं ना. मी जे आहे ना तेच आहे. मी माझ्या मागे तुम्ही जे पाहत आहे ते आहे मुंबईच्या दादरमधला सुप्रसिद्ध असा कबूतरखाना. खरं तर ही मुंबईची आणि दादरची ओळख आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा कबूतरखाना जो आहे तो कबूतरांसाठी प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारे कबूतरांना दाणे खाण्यासाठी इथे परवानगी नाही आहे. त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता की कालपर्यंत कबूतरखाना जो पूर्णपणे कबूतरांसाठी खुला होता, या ठिकाणी अनेक कबूतरे येऊन दाणे खायचे, मात्र आता त्याच्यावर दाणे देण्यावर, कबूतरांना खाद्यपदार्थ देण्यावर प्रतिबंध आणण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने पूर्णपणे झाकण्यात आलेलं होतं आहे. मात्र आज सकाळीच या विरोधात जैन समाजाने आंदोलन केले आणि या आंदोलनात त्यांनी इथली ताडपत्री जी होती ती पूर्णपणे फाडून टाकलेली आहे. कबूतरांना दाणे जे देतात त्याच्यावर देखील प्रतिबंध मुंबई उच्च न्यायालयाने लावलेत, मात्र त्या कुठल्याही कारवाईला न जुमानता या ठिकाणी जैन समाजाने आंदोलन करत, मोठ्या संख्येने आंदोलन करत दाणे कुठल्याही कारवाईला न जुमानता आम्ही दाणे देणार असा एक आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतला आहे आणि त्यांनी या ठिकाणी कबूतरांना दाणे देण्याचं काम केलेलं आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा कबूतरखाना इथे आहे. मुंबईची ओळख आहे. मुंबई दादर म्हटल्यानंतर पहिल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे हा कबूतरखाना, जो कालपर्यंत खुला होता. मात्र कबूतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे या ठिकाणी राहणाऱ्या काही रहिवाशांनी त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून होत होती आणि यासाठी त्यांनी न्यायालयात धाव देखील घेतली होती. मात्र अखेर 3 दिवसांपूर्वी जो आहे तो निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. उच्च न्यायालयाने ही प्रतिबंध करण्याचा निर्णय दिला आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाने कुठल्याही प्रकारे त्यांना दाणे न देण्याचा निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने हे मात्र या ठिकाणी काही नागरिक जे आहेत, जे पक्षीप्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी कबूतरांना दाणे देऊ शकतो, आम्ही देणार आणि आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई मानत नाही असं म्हणत या ठिकाणी कबूतरांना दाणे दिलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही इकडे पाहू शकता अनेक कबूतर आहेत जे इथे जमलेले आहेत. त्यांना कालपर्यंत जो कबूतरखाना पूर्णपणे खुला दिसत होता, आज मात्र तिथे अनेक अडथळे त्यांना दिसत आहेत, अनेक अडथळे जाणवत आहेत. त्याचबरोबर ताडपत्री जिथे टाकलेली आहे कालपर्यंत या ताडपत्र्यांवर देखील मोठ्या संख्येने कबूतर दिसत आहेत, बसत होते. कारण त्यांचा एक प्रकारे दिनचर्या, त्यांचा जो रोज ज्या ठिकाणी ते येत होते कबूतरखान्यावर, ते आता त्यांना पुन्हा पहिल्यासारखं येता येत नाही आणि त्यामुळे त्यांना इथे खूप प्रकारे अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या भावना देखील दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे समोरच जैन मंदिर आहे आणि इथल्याच धर्मगुरूने आदेश दिल्यावर इथल्या नागरिकांनी जो आहे, जैन समाजातील नागरिकांनी हा आक्रमक पवित्रा घेतला होता आंदोलनाचा आणि तुम्ही बघू शकता छपरावर देखील या ठिकाणी कबूतर बसल्याचं पाहायला मिळतं. कारण त्यांचा जो आसरा होता, त्यांचा जो हक्काचं ठिकाण होतं कबूतरखान्याचं, ते आता नाहीसं झाले. झाडावर देखील बसण्यासाठी अक्षरशः गर्दी या ठिकाणी कबूतरांनी केलेली आहे, कारण त्यांचा हक्काचा कबूतरखाना जो आहे तो या ठिकाणी दिसेनासं झालं आहे. पक्षी आपला आधार पुन्हा एकदा शोधतायत आणि त्यामुळे त्यांना दाना नाही आहे. अनेक कबूतरं मृत असल्याचं देखील इथल्या काही नागरिकांनी यावेळी म्हटलं आहे आणि त्यामुळे आता नेमका जे जनता आहे त्यांच्या अशा भावना दुखावल्या गेल्या. त्यांच्या अशा आक्रमक पवित्र्यानंतर आता पुढील कारवाई मुख्यमंत्र्यांकडे देखील धाव घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील अचानकपणे असं कबूतरखाना बंद करणं हे चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुढे नेमकी काय कारवाई होणार आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी आपण इथल्या काही नागरिकांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. आम्ही इकडे 45 वर्ष झालो बसलो आम्ही इथे. आम्हाला केव्हा आजारपणा वगैरे काही लागला नाही, काही तकलीफच नाही. ॲक्च्युली हे जे होत असं ते सगळं. तुमचं वय काय? आमचं वय 63 इयर्स. 63 वर्षी पण तुम्हाला कुठलाही प्रकार नाही, काहीच नाही, केव्हा काहीच नाही झालं आम्हाला. कारण थेट समोर आहे आणि त्याच्या हां हां दृष्टीमुळे नाही, काही नाही होत. दावा आहे कोर्टाचा की त्याच्यामुळे श्वसनाचा त्रास
आता काय माहीत कोणाला काही तकलीफ असेल तर माहीत नाही. हजारोमधनं एका दोना माणसाला तकलीफ झाली ते तकलीफ नसते काय. आम्हाला तर काय आजारपणा केव्हा वाटला नाही. आमचे स्टाफ पण आहे त्याला पण केव्हा काही नाही झालं असं. खरं तर अशा प्रकारे आता कबूतर तुम्ही बघत आहात. काय सकाळी आंदोलन झालं त्यानंतर आता हे कबूतर जे आहेत ते दिसेल मिळेल त्या ठिकाणी बसत आहेत, कारण त्यांची हक्काचं जे ठिकाण होतं ते त्यांच्याकडून हिसकावून घेतलेलं आहे. काय वाटतं? त्यांचे हक्क तर आहे, त्याला खायला आणि पियायला पाहिजे. 3-4 दिवस झाले पाणी नाही. आम्ही पण 3-4 दिवस उपवासी आहे आम्ही स्वतः. तुमच्याही भावना दुखावल्या गेलेल्या आहेत कारण सगळ्याला कबुतरांना होतं दुःख. आम्ही आज 3 दिवस आम्ही खाली नुसतं पाणी वर आहे त्याच्यासाठी. कबुतरांमुळे तुम्ही देखील पाणी प्यायला. त्याच्यासाठी अजून वाढवणार आम्ही. अजून 2-4 दिवस राहणार पाणीवर. जास्त झालं जास्त करणार मग सगळे. ॲक्च्युली हे होतं तर वाईट होतं, सगळ्यांच्यासाठी चांगलं नाही. 3 दिवस झाले कितीतरी कबूतर मेले त्याच्यात. रस्त्यावर येते की कुठपर्यंत लांब जातात कबूतर. काल आम्ही बघितलं तर कबूतर पत्थर खात होते, त्याला पाणी नाही भेटत. पाणीची लाईन होती ते पण कट झाली वाटते. कट करूनच टाकलेली आहे. खाली हिंदू मुस्लिम सगळे चणा टाकतात आणि कोणाच्या जवळ ते काही मागत नाही का मला तुम्ही येऊन द्या चणे. मुंगे प्राणी पक्षी आहेत ते. ॲक्च्युली चांगलं नाही होत. जे होते ते चांगलं नाही. पण मग आता तुम्हाला काय अपेक्षा आहे की काय सरकारने नेमका काय निर्णय घ्यावा किंवा न्यायालयाने यावर काय तोडगा काढायला हवा? चाला कबूतर ज्यांना खाणं जसं असं तसं चालू झालं तर लई चांगलं आहे. असं सगळ्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि कितीतरी कबूतर आहे काय आपला काही गुन्हा तर केला नाही त्यांनी. कोणाच्यासाठी काय आणि कोणी केलं ते आम्हाला पण माहीत नाही. नक्कीच इकडे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. इथल्या अनेक विशेषतः जैन समाजाच्या काही लोकांनी तर अक्षरशः निर्जन राहण्याचा विचार केलेला आहे, कारण इथल्या पक्ष्यांना जे आहे ते खाणं पाणी वेळेवर मिळत नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो आहे, ते मरण पावत आहेत असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. कारण ते गेले कित्येक वर्षांपासून इथे आहेत, मात्र त्यांना या ठिकाणी कुठल्याही श्वसनाचा त्रास नाही आहे. मात्र इतर लोकांना का होतो असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आणि त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यातले अश्रू जे आहेत ते अक्षरशः अनावर झालेले आहेत. मी आता 25 इथं नोकरीसाठी काम करतो आहे. आम्हाला अजून काय त्रास नाही कबुतरांचा, कधीच नाही. तुम्ही एवढे वर्ष झाले, हा जवळ 100 वर्ष कबूतरखाना जुना आहे आणि कबूतरखाना फेमस म्हणजे काय, दादरसाठी कबूतरखाना फेमस आहे. कोणी पण आता काय कबूतरखाना कुठे आहे, दादर कबूतरखाना हा फेमस आहे आणि तो फेमस जर बंद करा आपण चाललो जुन्या गोष्टी आहेत त्यात आपण बंद करा चालू तर कसं चालणार पुढचं. आणि त्यांच्यापासून एवढा काय त्रास कोणाला झालेला नाही अजून पाहत. आता हे नवीन नवीन बिल्डिंग झाले त्यांच्यावर काय प्रॉब्लेम आहे ते काय त्याला कोणाला माहिती असेल. बाकी तसं काय अजून कोणाला त्रास झालेला नाही आहे. आम्ही इथं स्वतः 25-30 वर्ष काम करतो इथे. आम्ही कामगार म्हणून काम करतोय. आम्ही 25 वर्ष इथंच आहे कबूतरखान्याबरोबर असतो. तुम्हाला कधीच असा कुठला त्रास झालेला अजून बहुत कोणाला काय त्रास झालेला नाही. आता त्यांची विष्ठा वगैरे होते, तुम्हाला घाण वगैरे कधी जाणवते? घाण अशी वाटते पण त्याचा एवढा काय त्रास कोणाला नाही आहे. एवढा काय त्रास एवढा वाटत नाही. एवढं जुनावर कबूतरखाना म्हणजे जवळजवळ आता 25-30-40 वर्षापासून तो कबूतर जुना आहे. तर तंबाखू गुटखा यांच्या सर्व आहेत त्यांच्यापासून त्रास होतो ना. लोकांना आजार एका लोकांना झाला म्हणून ते सर्व कबूतरखाना बंद करणं हे चुकीचं आहे ना. आता कबूतरखाना बंद केलं कबूतर जाणार कुठे, ते म्हणून जातात. आता किती लोक कबूतर मिळेल आम्ही आता डोळ्याने बघतोय माहिती. आता या 8 दिवसात पाणी नाही, अन्न नाही, त्यांना सर्व बंद करून टाकलं म्हटल्यानंतर ते किती लोक मिळेल. त्यांचं पण दुःख आपलं आहे ना. आपण एक कावला जरी टाकला वरती तर त्यासाठी आपण हे बोलून काढतो त्याला आपण. आणि हे एवढी कबूतर जर रोजचे मरतात त्यांचा विचार केला पाहिजे ना आपण लोकांनी काहीतरी. त्यासाठी हे चालू ठेवलं पाहिजे, कबूतरखाना बंद केला नाही पाहिजे. तुम्ही आता इथे रोज येता, कबूतर बघता, ही रोज दाण्याचा होता. तुमच्या भावना काय आहेत त्या कबुतरांसाठी? तुमचं एक काय वेगळं नातं तयार झालंय कबुतरांचं? कबूतरांना चालू राहिला पाहिजे. त्यांचं अन्न पाणी आपण जर शेणून घेतलं तर चुकीचं आहे ना ते. आता कुठे जाणार ते? आता म्हणून जातीचं आहे ते. आपण म्हणतो की काय कोण समाज आहे की त्यांना आता खाणं नाही टाकलं तर ते दुसरीकडे निघून जातील. ते आता एवढं वर्ष ते वर्षांवर्षी ते खात आहेत, ते दुसरे कुठे जाणार? आपला माणूस आपल्याला कुठे भेटतं आपण जाऊ शकतो, पण हे कुठे जाणार आता? ते चालू ठेवलं पाहिजे कबूतरखाना असं माझं तरी मत आहे. हे लाखो हजारो कबुतरांचं ॲक्च्युली याच्यामुळे डेथ होते, त्यामुळे मला वाईट वाटलं. पण मग आता सध्या ही ऑर्डर आलेली आहे की कबूतरखाना बंद करायचा. तुम्ही देखील लाईन घेऊन उभे आहेत. पक्ष्यांबद्दलही वाईट वाटत असेल. काय वाटतं तुम्हाला पक्ष्यांबद्दल? तुम्ही त्या रोज येता? ते निष्पाप पक्षी आहेत. त्यांना असं म्हणजे वंचित नाही केलं पाहिजे अन्न आणि पाण्याशिवाय. तर मी एक प्राणी पक्षीप्रेमी आहे, त्यामुळे मलाही वाईट वाटते. नक्कीच. आता पुढे काय मागणी असेल? तुम्ही मुख्यमंत्र्यांनी यावर काय निर्णय घ्यावा असं वाटतं तुम्हाला? त्यांनी चालू दाणे आणि पाणी द्यायला म्हणजे अलाऊ केलं पाहिजे.
त्यांनी चालू ठेवण्यासाठी अप्रूव्ह केलं पाहिजे. तुम्ही गेले कित्येक वर्ष झाले इथे करताय? नाही, मी अशी येते म्हणजे आधीमध्ये येते. आता सध्या आपल्यासोबत आहेत ॲनिमल फाउंडेशनच्या कार्यकर्ता. तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी गेल्या मागच्या 3 दिवसामध्ये स्टे ऑर्डर आणलेली आहे, कबूतरखाना बंद केलेला आहे, अनेक कबूतर जे आहेत या ठिकाणी बिना आधाराचे इथे फिरत आहेत. काय सांगाल, काय भावना तुमच्या? हे बघा, मी लहानपणीपासून म्हणजे बघत आहे की हे 100-150 वर्ष आहे, तिच्या पुढच्या वर्षापासून म्हणजे चालू आहे, खूप वर्ष झाली. तरी पण मला असं वाटते की सरकारने जो निर्णय आपला घेतलेला आहे, पहिला त्याचा बंदोबस्त करा ना तुम्ही, आणि त्यानंतर ह्याला बंद करा तुम्ही. आता ह्याच्यामध्ये तर म्हणजे जास्तच म्हणजे हे सगळं होत आहे, रोडवरती सगळे येतात कबूतरं आणि त्यांच्या ते जास्तच उडत आहे आणि ते मरतात कितीतरी. मला निवेदन आहे सरकारला, हे सांगते मी रिक्वेस्ट करून की लवकरात लवकर ह्यांच्यासाठी म्हणजे बंदोबस्त करा, किंवा ह्याला 2-3 दिवस त्याच्यासाठी तरी म्हणजे उघडा, म्हणजे लोकांना समाधान वाटणार. कारण ह्याच्यामध्ये पोलीस पण म्हणजे हे झालेले आहे, कंटाळलेले आहे, पब्लिक पण कंटाळलेली आहे, आणि मुख्य जैन धर्म आहे त्यांना पण खूप कंटाळा आला आहे आता त्याच्या. कारण पब्लिक एवढी म्हणजे वैतागलेली वाटते आहे आपल्याला की ते लोक कधी काय करू बसणार ते आपल्याला सांगता नाही येणार. तर माझं असं मंतव्य आहे म्हणजे की लवकरात लवकर हे प्राण्यांना, मूक प्राणी आहे, त्यांना वाचवावं सरकारने आणि सपोर्ट करावं जनतेला, जैन धर्माला मुख्यत्वे सपोर्ट करावं. पण काही इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की श्वसनाचा त्रास होतोय त्यांना, त्यांच्या विष्ठेमुळे म्हणा किंवा त्यांच्या पिसांमुळे म्हणा. हे बघा, मी त्याच्यासाठी एक तुम्हाला वेगळं सांगते आपले विचार, की देवाने ज्यांना जन्माला घातलेला आहे ना, तर त्यांना जन्माच्या सोबत ती बिमारी टाकलेली आहे, त्यांच्या नशिबात लिहून झालेली आहे ती बिमारी, की हे बिमारीने माणूस मरणार आहे. आता मी डेंटिस्टच्याकडे काम केलं होतं, डॉक्टर सपन दोषी भायंदर. डेंटिस्टच्या ह्याच्यामध्ये मी कोरोनामध्ये लागली आहे, कोरोना मला स्पर्श करू शकला नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगते काय, हे सगळं पैसे खायची हे आहे, पैसे खाऊन लोकांना. आता तुम्हाला सांगणार कोण पैसे खावा, चला तुम्हाला मी 5-10 हजार देतो, ऑपोजिटमध्ये बोला तुम्ही, मग तसं बोलणारच. तुम्हाला जर पैशाची हौस असेल तर तुम्ही शोधून काढतात पार्टीवाले, काय एवढे तुम्ही शोधा, 10,000 15,000 ज्यांना जेवढे पाहिजे तेवढे द्या, आणि तसं 15-20 हजार कुणाला दिले आहे आणि तसं बोलायला लावतात. ऑपोजिट पार्टीवाल्यांचं सांगते मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे, आणि मला करोडो रुपये दिले ना कुणीतरी, मला कोण हलवू शकत नाही. मी जे आहे ना तेच आहे मी. मात्र आता सकाळपासून बघतात, आज पण सकाळी आंदोलन करण्यात आलेलं आहे, त्यात आंदोलनात नाही, मी त्याच्यामध्ये मारामारीमध्ये मी पडत नाही. कारण असोसिएशनने काय पाऊल उचलायचं ठरवलं? प्राणी हो फाउंडेशनमधून आहे मी, पाल फाउंडेशनमधून आहे मी. मला असं वाटते की लवकरात लवकर करणार काहीतरी आमचे फाउंडेशनवाले पण त्याच्यासाठी, कारण ते पूर्ण कारण हे कोर्टाचे चालू आहे ना, कोर्टाच्या पुढे कोण म्हणजे कोर्टात तर तुम्ही हायकोर्टमध्ये माझं नाव टाकलं आहे ना त्याच्यामध्ये मॅडम. हो, माझं नाव घेतलं आहे, ह्याचा फोटो घेतला आहे पोलीस लोकांनी. हे जे पाल फाउंडे तुम्ही पण घेऊ शकता, कारण मला पोलीस बी हलवू शकत नाही, समजलं ना. मी जे आहे ना तेच आहे मी कुणाच्या पण पार्टीच्या बाजूला मी बोलणार नाही, जे सत्य आहे ना मी ते बोलणार आहे, बरोबर आहे. तर आपण पाहिलं की कबूतरखाना जो बंद केल्यामुळे या इथल्या अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या, विशेषतः प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी जे आहेत त्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण इथे जे आहेत कबूतर मरत आहेत, ते त्यांचा मृत्यू होतोय, ते मरण पावत आहेत. ते अनेक कबूतर या ठिकाणी बिना पाण्याचे, खाण्याचे त्यांचा मृत्यू झालेला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे कोर्टाने किंवा सरकारने लवकरात लवकर यावर ठोस पाऊल उचलावं आणि यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी आणि ह्यांच्यासाठी कबूतरखाना हा मोकळा करावा, अशी देखील मागणी या ठिकाणी नागरिकांकडून केली जाते. कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी.